सागर काळाने अकॅडमी ही महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी आहे जिथं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट त्याचबरोबर चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट ह्या परीक्षांची तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन. सध्या नुकताच 12वीचा निकाल झालेला आहे आणि त्यानंतर करिअरच्या कुठल्या संधी आहेत असा प्रश्न पालकांसमोर असतो, विद्यार्थ्यांसमोर देखील असतो आणि सगळ्यांना असं वाटतं की आपण इंजिनियर व्हावं, त्यासाठी चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकावं, जेईची एक्झाम कशी द्यायची, IIT मध्ये प्रवेश कसा मिळवायचा, त्यासाठी आपल्याला त्यातल्या तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्यायला हवा. आणि त्यासाठीच मी सध्या आलेली आहे हडपसर मधल्या सागर काळाने अकॅडमीमध्ये, जिथं सागर सर स्वतः IIT मध्ये टॉपर राहिलेले आहेत. गणितामध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि त्यांची अकॅडमी सध्या हडपसरमध्ये आहे. सरांकडून आपण माहिती घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी तर तुम्ही IIT मध्ये शिकलेला आहात. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आणि सागर काळाने अकॅडमीमध्ये कुठले कुठले कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत? सर्वांना नमस्कार. सगळ्यात सुरुवातीला ब्राऊन टाउन या यूट्यूब चॅनलवरती मॅडमनी मला जी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्व टीमचा मनापासून आभारी आहे. तर जो आत्ता तुम्ही प्रश्न विचारला की माझ्या शिक्षणाविषयी, तर मी अगदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेवाडी इथून माझं म्हणजे अगदी 7वीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल खामगाव जे दौंड तालुक्यामध्ये आहे तिथं माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. अगदी सर्वसामान्य मुलांचं शिक्षण असतं त्याच पद्धतीचं माझंही शिक्षण होतं. म्हणजे अगदी 10वीला 79% मार्क्स त्या ठिकाणी मला मिळाले होते. मग जसं इतर मुलं निवडतात तसंच म्हणजे जसं 70%च्या वरती मार्क्स असतील तर मुलं साधारण सायन्सला प्रेफर करतात, त्याच पद्धतीने मी सायन्सला प्रेफर केलं. जर कमी असतील तर मुलं त्या पद्धतीने कॉमर्स वगैरे हे क्षेत्र त्या काळात आमच्या वेळी निवडायचे आणि मी त्या पद्धतीने पुरंदर ज्युनियर कॉलेज सासवड या ठिकाणी 12वी सायन्सचं त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं. मग पुढे इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत होता, परंतु घरची परिस्थिती बेताची असल्या कारणानं मग मी BSc मॅथमॅटिक्स करायचा निर्णय घेतला. तर ते BSc करण्यामागचं कारणही असं होतं की गणित हा थोडासा अवघड विषय मानला जातो आणि कदाचित इतर लोकांना तो अवघड वाटत असल्यामुळे तिथं स्पर्धा कमी असू शकते आणि आपलं चांगलं करिअर त्या ठिकाणी आपलं होऊ शकतं. हा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी असल्या कारणानंच मी गणितात BSc करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. SP कॉलेजमधनं BSc करत असताना IITच्या परीक्षेविषयी मला त्या ठिकाणी माहिती मिळाली आणि IIT JAM ही परीक्षा मी त्यावेळी लिहिली होती. 2012 साली दिलेल्या IIT JAM या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून 95व्या क्रमांकानं मी ती परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतरनं मला IIT मद्रास ही संस्था मिळाली. मग IIT मद्रासमध्ये गेल्यानंतरनं मी IITतनं MSc मॅथमॅटिक्स म्हणजे गणितामध्ये मास्टर्स केलं आणि मग प्राध्यापकांसाठी जी काय पात्रता परीक्षा असती नेट एक्झाम, त्याच्यामध्ये मला ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली होती आणि ती परीक्षा मी संपूर्ण भारतातून 70व्या क्रमांकानं पास झालो होतो. पुढे मग रिसर्चसाठी मला भरपूर ठिकाणी संधी मिळत होत्या. IIT दिल्ली असेल, कानपूर असेल किंवा आयझर मोहाली. तर आयझर मोहाली हे जे पंजाबमध्ये जे आयझर आहे, तर तिथं मी PhD पर्यंत शिक्षण घेतलं. तर अगदी 4.5 वर्षामध्ये गणितासारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या विषयामध्ये मी त्या ठिकाणी PhD केली. पुढं त्यानंतरनं आयझर पुणे या संस्थेमध्ये 4 वर्ष सायंटिस्ट पदावर काम केलेलं आहे. तर असा ओव्हरऑल माझा गणित विषयामध्ये प्रवास आहे. गणिताची एवढी आवड आणि त्यानंतर मग ही अकॅडमी आपण अशी सुरू करावी असं का वाटलं? आणि आपल्याकडे आता कुठल्या कुठल्या गोष्टींचं शिक्षण दिलं जातं? तर जेव्हा मी IIT मद्रासला सिलेक्ट झालो होतो तेव्हा माझी एक मुंबईची मैत्रीण आहे वामिका मराठे, ही आणि मी अशा मी फक्त 2 महाराष्ट्रीयन मुलं पूर्ण 50 मुलांमध्ये IIT मद्रासमध्ये त्या ठिकाणी शिकत होतो. म्हणजे तुम्ही बघू शकता 50मध्ये 2 म्हणजे फक्त 4% त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन मुलं IIT मद्रासमध्ये त्या ठिकाणी शिकायला होती. त्यानंतरचा जवळपास 9 वर्षाचा माझा कार्यकाळ हा आयझरमध्ये आहे. म्हणजे अगदी आयझर मोहालीमध्ये 5 वर्ष आणि आयझर पुण्यामध्ये 4 वर्ष. तर या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा आयझरच्या मुलांना मी शिकवत होतो तेव्हा हे माझ्या बघण्यात आलं की अगदी तुम्ही जर साऊथ इंडियातनं केरळ किंवा आंध्रा, तमिळनाडू अशा राज्यांमधली मुलं बघितली तर ती अगदी 30-40 मुलं 100मध्ये सिलेक्ट होतात. पण तोच टक्का तुम्ही जर महाराष्ट्राबाबत बघितलं तर अगदी 100मध्ये 5 मुलं पण त्या ठिकाणी आयझर सारख्या संस्थेमध्ये नाही येतात. मग त्यामुळं देश पातळीवरील परीक्षांमध्ये महाराष्ट्रीयन टक्का वाढला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातनं डॉक्टर सागर काळाने अकॅडमीचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. आणि अगदी आपल्या भारतातील थोर गणित तज्ज्ञ प्रोफेसर
रवी कुलकर्णी यांनी या संस्थेचं उद्घाटन केलेलं आहे. या उद्घाटनाला आयझर मोहालीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट मॅथमॅटिक्सचे जे कृष्णंदू गंगोपाध्याय आहेत ते आले होते. त्याचबरोबर डॉक्टर अनुपम कुमार सिंग जे आयझर पुणेमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात हे होते. त्याचबरोबर डॉक्टर प्रदीप आवटे जे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक होते आपल्या महाराष्ट्र राज्याचे ते होते. दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे राजाभाऊ चव्हाण ही सगळी मंडळी होती ज्यांच्या सोबत अगदी 3 वर्षापूर्वी या संस्थेचा जन्म झालेला आहे. डॉक्टर सागर काळाणे अकॅडमी ही महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी आहे जिथं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट त्याचबरोबर चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट ह्या परीक्षांची तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. हे मी खूप जबाबदारीने का बोलतोय, कारण ISI किंवा CMI या परीक्षांची जर तयारी करायची असेल तर गणित हा विषय खूप मुख्य विषय मानला जातो आणि त्याच्यामध्ये ही परीक्षा फक्त गणित विषयामध्येच घेतली जाते. फिजिक्स केमिस्ट्री हे विषय त्या परीक्षेसाठी लागत नाही. आणि मग अगदी माझं गेले 30-35 वर्ष म्हणजे जवळपास गणितामधलं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामुळं मी त्या परीक्षांची सहजरित्या त्या ठिकाणी तयारी करून घेतो. मग आपण या आपल्या डॉक्टर सागर काळाणे अकॅडमीमध्ये काय काय कोर्सेस घेतो तर IIT JEE त्याचबरोबर आयझरच्या आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणून परीक्षा असतात. त्याचबरोबर MHT CET त्याचबरोबर नीट परीक्षा असेल, CUET म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, त्याचबरोबर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. टोटल 3 कॅम्पस पूर्ण भारतामध्ये आहे. त्याची ही तयारी मुलांची आपण या ठिकाणी करतो. आयझरचे पूर्ण 7 कॅम्पस आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश CET, JEE आणि नीट याच्या पलीकडं भरपूर अशा वेगवेगळ्या परीक्षा आहेत. 8-10 परीक्षा आहेत ज्याची आपण अकॅडमीच्या वतीने तयारी करून घेतो. आपल्याकडे IIT साठी विद्यार्थ्यांना तयार केलं जातं JEE साठी, तर ते कशा पद्धतीने केलं जातं, किती मुलांची बॅच असते आणि त्यांच्याकडून तयारी कशी करून घेतली जाते? तर सगळ्यात सुरुवातीला विद्यार्थ्यांची तयारी करत असताना मला सगळ्यात मेन गाभा जर एज्युकेशन मधला काय वाटत असेल तर बेस खूप चांगला असावा असं मला वाटतं. तुमची जर कन्सेप्ट क्लॅरिटी असेल तरच तुम्ही ह्या परीक्षा व्यवस्थितरित्या क्लिअर करू शकता. म्हणजे अगदी 94% 10वीला मार्क्स असलेली मुलगी त्या ठिकाणी 49% आलेली मी बघितलेली आहे. म्हणजे एक माझा विद्यार्थी होता ज्याला 95% देखील पडलेले होते आणि तो अगदी 60% पर्यंत ठिकाणी गेलेला होता. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, 10वीला इतके चांगले 90च्या वर मार्क्स असलेली मुलं 12वीला अचानक घसरतात त्या ठिकाणी. आणि ह्या परीक्षांमध्ये तर मुलं टिकणं मुश्किल होतं. म्हणजे तुम्ही पण सहजरित्या उदाहरणं बघू शकता की अगदी 10वीला 90% जास्त स्कोर असणारी मुलं 12वीमध्ये अगदी 80% पाडतील की नाही ह्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. आणि ह्याचं मेन कारण जर काय असेल तर कन्सेप्ट ज्या काय असतात त्या तितक्या प्रमाणात क्लिअर नसतात मुलांच्या. पाठांतरावरती हे स्कोर घेतले जातात. 10वीचे स्कोर हे पाठांतरावरती मुलं घेऊ शकतात, परंतु 11वी-12वीमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात पाठांतर करून अशा पद्धतीचे स्कोर घेणं इतकं शक्य नाहीये. ते खूप अवघड गोष्ट आहे ती. आणि त्यात JEE सारखी परीक्षा असेल, नीट असेल किंवा बाकी कुठल्याही तुम्ही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा देश पातळीवर किंवा स्टेट लेवलला घेतल्या जातात त्याला तुमचं अंडरस्टँडिंगच गरजेचं असतं. तर आपल्या अकॅडमीमध्ये आपण काय करतो, सुरुवातीला म्हणजे सगळ्यात पहिलं तर कन्सेप्ट ही मुलांची खूप व्यवस्थितरित्या केली जाते. बेस खूप व्यवस्थितरित्या शिकवला जातो. म्हणजे अगदी आता 11वीची मुलं सायन्सला येणार होती आमच्याकडं, परंतु सायन्स सोपं जाण्यासाठी आम्ही काय केलं तर फाउंडेशन कोर्स घेतला. तिथं 1-1.5 महिन्याचा फाउंडेशन कोर्स होता ज्याच्यामध्ये 8वी, 9वी, 10वी अगदी या 3ही इयत्तांमधलं म्हणजे अगदी मुलगा ICSE असेल, CBSE असेल किंवा स्टेट लेवलचा असेल, हे ती सगळ्या बोर्डाची मुलं एक पातळीवरती आणण्यासाठी आम्ही तो कंटेंट शिकवला होता ज्याच्यामध्ये मुलांचा बेस खूप स्ट्रॉंग लेवलला करून घेतलेला आहे. आणि त्यामुळं ही मुलं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांना सायन्स सोपं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर जे काही आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्या पण सोप्या जातील. आपल्या अकॅडमीमध्ये वेगळे पण काय आहे, मुलं अगदी माझ्याकडे काही रिझल्ट येतं 98.7चा त्या ठिकाणी JEE मेन्सचा आता रिझल्ट आला होता आमचा. रितेश कांचन हा विद्यार्थी आहे, त्याला इतका चांगला स्कोर त्या ठिकाणी मिळाला. आणि याचं कारण काय असू शकतं, आम्ही काय करतो तो बेस खूप चांगला करून घेतो आणि त्यानंतरनं मुलांना सिंपल क्वेश्चन्स जे
प्रिव्हियस इयरला आलेले आहेत अगदी त्याच्यामध्येच हात घालतो आम्ही. मग त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो, की अगदी मी आत्ता एक काहीतरी अर्ध्या तासामध्ये एक कन्सेप्ट शिकलो आणि त्या कन्सेप्टवरती मी आजच अगदी जेईला आलेला प्रश्न सॉल्व्ह केला. आणि हा जेव्हा कॉन्फिडन्स मुलांमध्ये येतो तेव्हा ती जेई ही परीक्षा मुलांना सोपी वाटायला लागते. म्हणजे आमच्या अकॅडमीमध्ये शिकलेल्या मुलांना मी जेई म्हणजे बोर्डाची परीक्षा आहे हेही स्टेटमेंट त्या ठिकाणी देत असतो. आणि जेईचा बेस क्लिअर करायचा तर अगदी 8वी-9वी पासूनच त्याच्यासाठी फाउंडेशन कोर्सेस अवेलेबल आहेत. ते करणं विद्यार्थ्यांना गरजेचं असतं की मग ते 12वी नंतरही सगळं करू शकतात असं? तर तुम्ही जो प्रश्न विचारला की 8वी 9वी 10वीचं फाउंडेशन गरजेचं आहे का, तर मला हे सांगायचं येतं की जर शक्य असेल तर ते फाउंडेशन थोडं थोडं करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून नंतरनं तितक्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे जास्त प्रेशर मुलांवरती राहणार नाही, की अगदी तुम्ही 11वीला प्रवेश घेत असताना त्यावेळेस वेळी जर करायला गेला तर थोडंसं प्रेशर मुलांवरती असतो. पण ते फाउंडेशन काय ती तितकंही खूप मोठं नाही ॲक्च्युली या परीक्षांना लागणारं. पण मुलांची जर कॅपॅबिलिटी असेल तर अगदी 10वीच्या बोर्डाची परीक्षा दिल्यानंतरनं आणि 11वी जॉईन करायचा जो काही पिरियड असतो त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये देखील तुम्ही अगदी ते खूप छान पद्धतीने तो बेस त्या ठिकाणी करू शकतात आणि सहजरित्या मुलं कम्फर्टेबली ह्या परीक्षांना फेस करू शकतात. मुलांना आम्ही जेव्हा शिकवताना एक मला अनुभव आलेला आहे. मुलांना मोठमोठ्या गोष्टी शिकवतो आपण जेईच्या. प्रश्न सुरू होतो अगदी ते छान पद्धतीने सॉल्व्ह करायला लागतात. सॉल्व्ह करतातही काही स्टेप्स. मुलांचं चुका कुठं होतात तर अगदी 8वी 9वी 10वीचा काहीतरी बेस आलेला असतो आणि तिथं मुलं चुका करून जातात. ह्या चुका जर टाळायच्या असतील आपल्याला तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल तर बेसवरती लक्ष द्यावं लागेल आणि तो बेस अगदी शक्य असेल तर तुम्ही 8वीमध्ये गेल्यानंतर थोडं थोडं त्या ठिकाणी त्याचं म्हणजे तुमच्या सिलेबस व्यतिरिक्त थोडं वाचन थोडं केलं पाहिजे आपल्याला. पुढे जेई टार्गेट असेल किंवा नीट टार्गेट असेल त्याच्या संदर्भात, किंवा जर शक्य झालंच नाही आपल्याला ते करायला तर आवर्जून तो फाउंडेशन कोर्स त्या ठिकाणी 1-2 महिन्याचा केला पाहिजे. म्हणजे आजकाल मुलं काय करतात 10वीच्या सुट्ट्या लागला की जे पारंपरिक शिक्षण पद्धती काय आहे, मुलं MSCIT नावाचा कोर्स जॉईन करणार. मग MSCIT जॉईन करून खरंच तो 11वी-12वीला वापरता येणार आहे का? त्याचा विचार थोडा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे. पण त्या जागी जर तुम्ही फाउंडेशन कोर्स हा 8वी 9वी 10वीचा जर दिला तर 100% त्या ठिकाणी त्यांना 11वी-12वी सायन्स त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह परीक्षा सोप्या जाणार आहेत. मुळात म्हणजे की जेईची परीक्षा खूप अवघड अशी मानली जाते आणि हम्म. त्यासाठी आपल्याला आवड तर असते किंवा एक काय म्हणतात बघण्याचा एक दृष्टिकोन असतो की आपण IIT मध्ये जाऊन शिकलं पाहिजे. पण त्यासाठी आपण तयार आहोत का? आपण त्यासाठी आपलं गणित तेवढं चांगलं आहे का? आपण तिथे जाऊन शिकू शकतो का? त्यासाठी एक प्रत्येक विद्यार्थ्याची कपॅसिटी असते. ते कसं ओळखायचं की आपण ही परीक्षा पास होऊ शकतो किंवा मग आपण दुसरा मार्ग निवडून दुसरं करिअर काहीतरी करायला हवं? हा खूपच छान प्रश्न आहे मॅडम ॲक्च्युली विचारला तुम्ही. तर मला ह्याचं उत्तर असं द्यावंसं वाटतं. सगळ्यात पहिलं तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अगदी मुलं कसं म्हणजे आपलं करिअर चूज करतात. सगळ्यात पहिलं तर रिझल्ट लागू देतात. रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला टक्केवारी काय पद्धतीची आहे त्याचा विचार करतात. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 10वीला 70पेक्षा जास्त मार्क्स असतील तर ते सायन्स प्रिफर करायचा विचार करतात. 60 ते 70% जर मार्क्स असतील तर ते त्या ठिकाणी कॉमर्स निवडतात आणि त्यानंतर बाकी आर्ट्स असेल किंवा बाकी व्होकेशनल सब्जेक्टला मुलं विचार करतात. परंतु ह्या ज्या काही परीक्षा येतात किंवा हे जे करिअर आहे हे मार्कांवरती डिपेंड नाहीच आहे अजिबात. हे कशावरती डिपेंड आहे तर ह्यासाठी मी आत्ता सुपर 30 बॅच आपल्या अकॅडमीच्या वतीने मी आता रन करतो ॲक्च्युली. म्हणजे अगदी सुपर 30 म्हणजे 30 मुलांमध्ये खूप चांगले रिझल्ट्स अकॅडमीच्या वतीने आम्हाला द्यायचे आहेत आणि त्यासाठी मी 100 मुलांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. तर मुलगा माझ्याकडे आल्यानंतर मी थोडी चाचपणी करतो विद्यार्थ्याची. म्हणजे अगदी त्याचा बेस काय पद्धतीचा आहे. म्हणजे त्याला इच्छा आहे किंवा आईबाबांना पण इच्छा आहे त्याच्या की त्यांनी काय करावं, इंजिनिअरिंगला जावं, जेई करावं. पण त्याची कॅपॅबिलिटी काय आहे ती मी त्या इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने चेक करतो तर त्याला बेस काय, त्याला सोप्या सोप्या प्रश्न जे विचारले असतात त्याला जमतात का, त्याची थिंकिंग ॲबिलिटी काय पद्धतीची, तो विचार करू शकतो का, का फक्त तो पाठांतर करूनच त्या ठिकाणी मार्क्स पाडतोय. हे जेव्हा चेक केलं तर लक्षात येतं की म्हणजे काही मुलांचे इंटरव्ह्यू घेत असताना लक्षात आलं की त्यांना मार्क्स नाही येतं. अगदी 60-70% मार्क्स आहे. 70% मार्क्स होते एका मुलाला तर. आणि मला वाटलं त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे की तो जेई सहजरित्या करू शकतो. कारण काय इंटरव्ह्यूमध्ये जे काही प्रश्न विचारत होता तो विचार करत होता
तो विचार करून उत्तरं देत होता आणि त्या पद्धतीने त्याचा तो अप्रोच असल्या कारणानं मी कॉन्फिडेंटली त्याला जेईसाठी त्याला मूव्ह केलं आणि आज त्या ठिकाणी त्याचा रिझल्टही त्या ठिकाणी आलेला आहे. 93% त्याला ठिकाणी जेईचे मिळाले होते. तर मग एकंदरीत सांगण्याचा उद्देश तुमच्या प्रश्नाचं एक थोडक्यात उत्तर जर द्यायचं असेल तर काय, विद्यार्थ्याची कल चाचणी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरनं त्या विद्यार्थ्याचं करिअर डिसाईड केलं पाहिजे. ना की म्हणजे पालकांना वाटतं की माझ्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं हे न करता तर त्याच्या कल चाचणीनुसार त्याला गती कुठल्या विषयामध्ये त्याप्रमाणे ते करिअर चूज झालं पाहिजे. आता तुम्ही पर्सेंटाईलचा उल्लेख केला. पर्सेंटाईल आणि टक्केवारी या दोन्हीमध्ये काय फरक आहे बेसिक? खूप चांगला प्रश्न आहे हा. ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा ह्या परीक्षांचं तयारी करण्याचा विचार करतो तेव्हा बऱ्याच ट्युशनमध्ये जातात किंवा वेगवेगळ्या ॲडव्हर्टायझिंग आपल्या बघण्यात येतात. म्हणजे जिथं खूप मोठ्या ह्याचे म्हणजे खूप मोठे मोठे फोटो बॅनर्स तुम्ही बघू शकता ज्याच्यावरती लिहिलेलं असतं आमच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्याला अगदी 99% 98%. परंतु हे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजमधला फरक न कळाल्या कारणानं प्रॉब्लेम हा होतो की पालकांची त्या ठिकाणी खूप मोठी फसवणूक होते. एक सगळ्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजमधला फरक तर असा असतो की एखादी परीक्षा घेतली जाते, मग त्या परीक्षेमध्ये अगदी 100 पैकी 55 जरी मार्क्स मिळाले तरी त्या परीक्षेमध्ये जो टॉपर असतो टॉपरला 55 मार्क मिळाले तरीही त्याला 100% देऊन टाकले जातात आणि मग रेंज ठरवली जाते अगदी 55 ते समजा 53 मार्क्स असतील. ह्या रेंजमध्ये किती मुले आहेत त्यांना 99%. 53 ते 51 मध्ये किती मुलं येतात त्यांना 98%. मग तसं बघायला गेलं तर बघा 100 पैकी जर 55 मार्क्स पडले म्हणजे किती पर्सेंटेज किती येते 55%. पण इथं पर्सेंटाईल किती अगदी 100% 55 मार्क्सला पण दिले जातात. सांगण्याचा उद्देश पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मध्ये हा मोठा फरक आहे की पर्सेंटेज हे त्या बॅचला बसलेले जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यात जो कोणी टॉपर असतो त्या टॉपर्सवरती ठरवलं जातं. म्हणजे अगदी एक सोपं उदाहरण देतो की माझा एक विद्यार्थी आहे रितेश कांचन, ज्याचं मी सांगितलं मागाशी 98.73% त्याचा मॅथ्सचा आत्ता स्कोर आहे. मॅथेमॅटिक्सला टोटल प्रश्न असतात गणितामध्ये 25 आणि 25 पैकी त्यांनी किती अटेम्प्ट केले होते, एक 14 प्रश्न अटेम्प्ट केले होते आणि त्याचे बरोबर आले 13 प्रश्न. म्हणजे जर विचार केला 25 पैकी 13 प्रश्न बरोबर आले म्हणजे अराउंड किती पर्सेंटेज, 50-55%च्या अराउंड तो रिझल्ट झाला बरोबर. पण त्याला पर्सेंटाईल किती आले अगदी 99च्या अराउंड त्याला पर्सेंटाईल आले. तर हा खूप मोठा फरक म्हणजे जे काही पालक असतील त्यांनी तो लक्षात घेतला पाहिजे. जेई साठी एखाद्या विद्यार्थ्याला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, डॉक्टर सागर काळाने अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो कशा पद्धतीने घेऊ शकतो? तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आपण शेअर करू शकतो का? आपलं डॉक्टर सागर काळाने अकॅडमीचं लोकेशन हे हडपसर गाडीतळ या ठिकाणी आहे. म्हणजे अगदी गाडीतळावरतीच 41 सिटी हब म्हणून बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती डॉक्टर सागर काळाने अकॅडमी आहे. त्याचबरोबर जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करतो 7009833872 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मुलं माझ्याशी संपर्क साधू शकतात. IIT साठी खूप स्पर्धा आहे, तिथे जायचं असेल तर एवढं कॉम्पिटिशन मधून तिथे नंबर लागणं, प्रवेश मिळणं ही खूप किचकट बाब आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला जेई सारखं शिक्षण हवं, त्या दर्जाचंच हवं, त्यांच्यासाठी इतर काय पर्याय आहेत? तर आता भारत सरकारने जे धोरण राबवलेले खाजगीकरणाचं त्या धोरणातून अनेक खाजगी विद्यापीठं त्या ठिकाणी जन्माला आलेली आहेत. तर त्यातलं कुठले जर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं असेल तर प्रिन्स्टन हे सरकारी संस्था नाही आहे, ती खाजगी संस्था आहे अमेरिकेतली. मग भारतातलं प्रिन्स्टन कुठलं हा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मला असं द्यावं वाटतं तर अशोका युनिव्हर्सिटी हे असू शकतं. म्हणजे अगदी काही वर्षांपूर्वी नावारूपाला आलेली ही संस्था आहे. तर ह्या संस्थेमध्ये अशोका युनिव्हर्सिटी जी काही संस्था आहे तिथं म्हणजे अगदी काळानुरूप शिक्षण काय घेतलं जाईल ते कोर्सेस त्या ठिकाणी मुलांना शिकवले जातात. म्हणजे अगदी AI, डेटा सायन्स किंवा खूप चांगल्या दर्जाचं इकॉनॉमिक्स किंवा त्याचबरोबर लिबरल आर्ट्स एज्युकेशन त्या ठिकाणी दिलं जातं. त्याचबरोबर क्रिया युनिव्हर्सिटी ही पण एक मला त्या ठिकाणी नाव या संस्थेचं घ्यावं वाटतं की जिथं लिबरल आर्ट्स एज्युकेशन त्या ठिकाणी दिलं जातं.
त्यानंतर जर खाजगी विद्यापीठ कुठलं मला वाटत असेल तर बिर्ला म्हणजे बिट्स नावाच्या संस्था आहेत. बिट्स पिलानी असेल, गोवा असेल किंवा हैदराबाद असेल. आता मी जे काही अशोका किंवा क्रिया यांना प्रिन्स्टन लेवलचा दर्जा बोलतोय, तर त्याचं कारण हे सांगतो. माझे काही मित्रपरिवार अगदी अशोका युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात, तिथे प्रोफेसर म्हणून काम करतात आणि त्यांना अगदी IIT बॉम्बे किंवा कानपूर सारख्या संस्थांमध्ये प्राध्यापक पदाची सहजरित्या नोकरी मिळू शकते. म्हणजे अगदी तिथले काही प्रोफेसर्स हे सगळे प्रोफेसर आपल्या संस्थेमध्ये असावे अशी त्यांना अपेक्षा आहेत ॲक्च्युली. आणि मग ह्या दर्जाचं शिक्षण तिथं दिलं जातं. सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं असेल तर तुम्ही डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव ऐकलं असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान होते ते, आणि त्यांची मुलगी अशोका युनिव्हर्सिटीमध्ये शिकवते. त्याचबरोबर अगदी रघुराम राजन असतील, आपले जे भारताचे पहिले गव्हर्नर होते, त्याचबरोबर आपले हिस्ट्री सब्जेक्ट जो UPSC साठी ज्यांचं पुस्तक वापरलं जातं, रामचंद्र गुहा, हे क्रिया युनिव्हर्सिटीला अफिलेटेड आहेत. तर अशी एकदम तज्ज्ञ लोक ह्या संस्थांमध्ये शिकवतात. त्यामुळं अगदी तुम्हाला IIT लेवलचंच आणि अगदी इंटरनॅशनल लेवलचं जर शिक्षण जर पाहिजे असेल तर बिट्स असेल, त्याचबरोबर अशोका, क्रिया किंवा देर आर प्लेंटी युनिव्हर्सिटी लाईक अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी असेल, शिवनाथारा युनिव्हर्सिटी असेल, अजून काही युनिव्हर्सिटी जन्माला येतात. तर ह्या संस्थांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमचं एक चांगलं करिअर त्या ठिकाणी निवडू शकता. आणि सर, सायन्स मधून एखादा विद्यार्थी शिकला असेल किंवा त्याला गणितामध्ये जास्त आवड असेल, तर त्याच्यासाठी कुठले कुठले करिअर ऑप्शन इंजिनिअरिंग सोडून आहेत? ओके. तर आता सध्याचा काळ ज्या पद्धतीला चाललाय त्यामुळं गणिताची खूप गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे अगदी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग किंवा क्वांट फायनान्स असे जर क्षेत्र बघितली तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की क्वांट फायनान्स हा जगामधला हायली पेड जॉब आहे. म्हणजे तो भारतात हायली पेड नाही जॉब, जगामध्ये सगळ्यात जास्त जर पॅकेजेस किंवा जास्त पगार जर कुठल्या क्षेत्राला मिळत असेल तर ते क्वांट फायनान्स आहे. म्हणजे AI, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, क्वांट फायनान्स ह्या चारही कोर्स कुठला जरी तुम्ही कोर्स बघितला तर त्याला मॅथमॅटिक्सचा बेस आहे. आणि त्यामुळं जर या पद्धतीचं करिअर त्या ठिकाणी निवडलं तर खूप चांगलं करिअर त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे एक सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर आत्ताचा काळ कुठला आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आत्ताचा काळ हा अगदी इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशनचा काळ आहे. म्हणजे अगदी व्हॉट इज डेटा सायन्स. डेटा सायन्स हे स्टॅटिस्टिक्स आणि त्या ठिकाणी कम्प्युटर सायन्सच्या लँग्वेजेस, पायथन वगैरे लँग्वेज असतात, ह्या जर एकत्र केल्या तर डेटा सायन्स कोर्स जन्माला आलेला आहे. मग त्याचबरोबर AI मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी म्हणजे मॅथमॅटिक्स त्याचबरोबर कम्प्युटर सायन्सचा एक वापर केला जातो. अशा पद्धतीने जर तुम्ही हे कोर्सेस केले तर अगदी टॉप लेवलचं करिअर त्या ठिकाणी होऊ शकतं. भारतामध्ये ISI, CMI, IZAR ह्या संस्थांमध्ये डेटा सायन्स, मशीन लर्निंग, AI असे कोर्सेस तुम्हाला शिकायला मिळू शकतात. म्हणजे मराठी हिंदी जर पेपर असेल त्याच्यामध्ये कानामात्रा जरी हुकला तरी तुम्हाला पैकीच्या पैकी नाही मार्क मिळू शकत, पण गणितात तुम्ही जर परफेक्ट गणित सोडवलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात. असे जे विद्यार्थी असतात ज्यांना वाटतं की मला गणित खूप चांगलं जमते, जसं तुम्हाला वाटायचं, तर तशा मुलांसाठी गणितामध्ये स्पेसिफिकली कुठल्या संधी आहेत? तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिले तर विद्यार्थी दशेत जर तुम्हाला गणित आवडत असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी जर मुलं असतील तर भास्कराचार्य प्रतिष्ठान या ठिकाणी ऑलिम्पियाडची तयारी करून घेतली जाते. अगदी 5वी पासूनच मुलं त्या ठिकाणी ऑलिम्पियाडचे ट्रेनिंग घेतात. आणि मला सांगायला खूप छान वाटतं की अगदी भास्कराचार्य प्रतिष्ठान हे इंटरनॅशनल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाडसाठी जी टीम जाते भारताच्या वतीने त्याला रिप्रेझेंट करतं. म्हणजे त्या लेवलचं एक्सपर्टाईज मुलांना गणितामध्ये इथं पुण्यामध्ये अवेलेबल आहे. मग जी मुलं पुण्याच्या जवळ राहत नाही त्यांच्यासाठी काय पर्याय असू शकतात, तर भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये अगदी 5वी पासून ते 12वी पर्यंत ज्यांना ऑलिम्पियाडची तयारी करायची त्याचे बुक्स मिळतात. तर ते बुक्स जर मुलांनी नेले आणि अगदी आपल्या म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाच्या बरोबरच ह्या जर पुस्तकांचे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर तुमचं थिंकिंग ॲबिलिटी खूप चांगल्या प्रमाणे डेव्हलप होऊ शकतं. रिजनल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड असतात किंवा हे ऑलिम्पियाडच्या वेगवेगळ्या परीक्षा त्या ठिकाणी मुलं ट्राय करू शकतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की काय करिअर असू शकतं, तर अगदी ऑलिम्पियाडमध्ये जर तुम्हाला रँक्स मिळाल्या तर IIT मध्ये डिरेक्ट एंट्रीज आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. त्यानंतर जर मॅथ्स आवडतंय परंतु मग मॅथ्समध्येच काहीतरी करायचं आहे तर ते काय ऑप्शन असू शकतात, तर
अगदी मी जसं मागाशी नमूद केल्याप्रमाणे चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट असेल, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट असेल, आयझर आहेत किंवा अशा IIC बँगलोर आहे, IMA म्हणून संस्था आहे किंवा प्रायव्हेट संस्था पण आजकाल आलेल्या आहेत. अशोका युनिव्हर्सिटी आहे किंवा क्रिया युनिव्हर्सिटी आहे किंवा अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी आहे, SRM युनिव्हर्सिटी आहे, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहेत, शिवनाथर युनिव्हर्सिटी, देर आर प्लेंटी युनिव्हर्सिटीज आहेत there, जिथं मुलं आपलं मॅथ्समध्ये करिअर त्या ठिकाणी करू शकतात आणि अगदी हे 12वी नंतरच त्यांना त्या ठिकाणी जाता येतं. तर हे खूप त्या ठिकाणी चांगलं करिअर असू शकतं मला असं वाटतं. आणि हे मी अगदी ग्रॅज्युएशनचं सांगतो मॅडम, पण जर ग्रॅज्युएशनचा मुलगा असेल आणि त्याला जर फ्युचरमध्ये हे करायचं असेल, मॅथ्समध्ये करिअर करायचं असेल, तर त्यांनी IIT मध्ये पण किंवा आयझरमध्ये पण मुलांना मास्टर्स करायला गणितात मिळतं किंवा हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहेत, जिथं PhD पर्यंत शिक्षण करू शकतात मुलं. त्यानंतरनं तुमचं द इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस चेन्नई ही जी काही संस्था आहे तिथं पण मुलं त्या ठिकाणी BSc नंतरचं रिसर्चचं करिअर त्या ठिकाणी करू शकतात. किंवा सर्वसामान्य कुटुंबातली मुलं काही असतात ज्यांना इतकं शिकायचंच नाही, एक 12-12, 13-13 वर्ष शिकून त्या ठिकाणी तेवढी जर कॅपॅबिलिटी नसेल त्या कुटुंबाची, तर त्यांच्यासाठी बेस्ट पर्याय काय असू शकतो, तर ह्या मुलांनी अगदी मास्टर्सपर्यंत शिक्षण गणितात घ्यावं आणि त्या गणिताच्या जोडीला म्हणजे आजकालचा काळ हा क्वांट फायनान्स, AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्सचा आहे, तर ते तसे काहीतरी कोर्सेस जर निवडले तर टॉप लेवलचं करिअर आज गणितात आहे. म्हणजे अगदी स्टॅटिस्टिक्समध्ये MSc केलेल्या मुलाला आज अगदी 30-30, 40-40 लाखाचे पॅकेज मिळतात. MSc मॅथ्स केलेली CMI मधली मुलं 30-30 म्हणजे अगदी 27 लाखापासून गोल्डमॅन सॅक्स, बर्कले सारख्या कंपन्यांमध्ये काम करतात. तर असं ओव्हरऑल खूप चांगलं करिअर आहे. आणि भारतात गणितात कशा प्रकारचं संशोधन पुढे व्हायला पाहिजे? आता ज्या पद्धतीने यायचा काळ वाटतो, तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं तर तसं भारताने गणित जगाला दिलं, म्हणजे भारतातून गणिताचा उगम हा भारतातलाच असं मला वाटतं. आणि आता AI जी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर त्या टेक्नॉलॉजीला पण गणित लागतं आणि भारतामध्ये जर बेस्ट इन्स्टिट्यूट कुठले असतील तर TIFR असेल किंवा हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट, IIC बँगलोर, IMSc, CMI, आयझर अशा संस्था आहेत जिथं खूप चांगलं गणिताचं काम त्या ठिकाणी मॅथ्स डिपार्टमेंट्स आहेत तिथं केलं जातं. किंवा आजकाल ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, मी जसं मगाशी नमूद केलं, तिथंही खूप चांगले गणित तज्ज्ञ आहेत जिथं हे करतात. परंतु ह्या सगळ्या मंडळींनी जर काळ ज्या पद्धतीने चालू आहे त्या तिथं जर त्यांचं जर डिव्होशन दिलं किंवा त्यांनी त्यांचं जे काही संशोधन चालतं त्यानुसार जर केलं, AI धरून जर संशोधन केलं, तर खूप चांगलं संशोधन त्या ठिकाणी भारताचं होईल असं मला वाटतं. कारण अगदी मला माहिती आहे सिद्धार्थ गाडगीळ हे IIC बँगलोरचे प्रोफेसर येतात. टपोलॉजी सारख्या विषयामध्ये त्यांनी PhDचं शिक्षण पूर्ण केलंय. पण म्हणजे ते प्रोफेसर टपोलॉजीचे येतात, पण ते आता AI या विषय म्हणजे मॅथमॅटिक्स फॉर AI किंवा AI फॉर मॅथमॅटिक्स अशा पद्धतीचे ते कोर्सेस त्या ठिकाणी घेतात आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी संशोधन करतात. जे विद्यार्थी JEE नीटची तयारी करतात त्या सगळ्यांना जर वन लाईनर मेसेज द्यायचा असेल, मोटिवेशनल मेसेज द्यायचा असेल, तर सागर काळाने काय देतील? गो फॉर युअर बेस ॲक्च्युली. आणि जर तुमचा बेस चांगला असेल तरच JEE सारखी परीक्षा क्लिअर होऊ शकते. एवढंच मला सांगावंसं वाटतं. नॉट नॉट JEE आणि IIT सारखं जे अवघड कोड आहे, अवघड गणित आहे, ते सागर काळाने सर खूप सोप्या साध्या भाषेत शिकवतात आणि समजावून सांगतात. त्यामुळे तुम्ही जरूर या अकॅडमीला भेट देऊ शकता आणि सरांना भेटल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील. आणि जर तुम्ही या सगळ्या परीक्षांची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्ही जरूर इथे यायला हवं.